हरी जय जय राम। समजतो तुम्हाला आवाज? मला तर काही समजत नाही. आलिंगन गडे झालाय का? आलिंगन गडे झालाय का? नाही. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता, मोक्ष सायुज्यता.
संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास कृपा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहाद लो पावन झालो चराचरी जयांचे गेले स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु कार्यरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव बोला कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणाची देव होय गुरु आपणाची देव होय गुरु माझ्या विठोबाचा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणाची देव होय जे चातुर्य कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिलिन्या अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. तीर्थपर्व काळ ही पायापे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. तुका म्हणे देवा केल्या पावे त्यांची सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय भक्तीचे जिव्हाळे नवे नवे भक्तीची परिपूर्ण सीमा ज्यांच्यामध्ये सामावली असे असणारे माझे जिव्हाळ्याचे संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून संतांचं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. संत किती महत्वाचे या अभंगातून सांगितलेलं आहे. या अभंगावरती विवेचन करण्यापूर्वी पर्याय देणं अगत्याचं आहे. मी आपल्या गावामध्ये पहिल्यांदा राहिले. माझी भाषा तुम्हाला अवगत होईल याची काही गॅरंटी नाही. कळतं का माझं भाषा? कळतं. तुमचं नाही कळत हो पण लई काय म्हणले काय कोरड्यास केलं का काय असं नाही 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 तो मी काय बोलतोय ते आधी समजून घ्या. विठ्ठल म्हणतात तुमच्याकडे लई वंगाळ असे आमच्याकडे तसं निघून भाजीला काय म्हणतात तिकडे कोरड्याच म्हणतात. आता नाही म्हणत का आम्ही कुंभार पिंपळगावला राहिलेलो आहे. कुंभार पिंपळगावला शाळा शिकत असताना तिथं मी होतो आमच्या जवळचं मोंड्याचं गाव म्हणायचे तेव्हा याची भाषा होती. सगळं काही हरकत नाही. नाथांच्या ठिकाणी जाऊन आपण सेवा करावी अशी आमच्या डॉक्टरांची काही आमच्या परिवारातल्या जो काही माऊली परिवार आहे यांची इच्छा होती. आणि मागच्याही वर्षी मला म्हटले होते पण मागच्या वर्षी काही योगायोग नव्हते तारीखच नव्हती. 2 वर्ष माणसांना फिरवल्यावर तारीख दिल्यावर मला आनंद वाटतो. हे माझं वैशिष्ट्य आहे. मला त्यांनी फोन केला त्या दिवशी मूड बरा होता नाही का. बाईने चांगल्या प्रकारे चहा दिलेला होता जेवण. आमचा मूड आमच्या बाईवर असतो. विठ्ठल हा कीर्तन का कुत्र्यासारखा करतो तर समजायचं याला घरात मजबूत तूट चाललेलं आहे टिचवलेलं आहे. आलं का लक्षात?
आणि त्यांना सांगितलं मी येईल म्हटलं. म्हणे बाबा तारीख टाळाल का? आमच्या भागात माझं नाव आहे, ज्या कीर्तनकाराने तारीख टाळली त्याच्या आईची डिलिव्हरी दुसऱ्या दिवशी मी करतो. विठ्ठल आमच्या सप्त्यात हिंमत नाही करतात बरं का. तारखा पुढचा इकडे नसेल कदाचित, नाही का? इकडे फार चांगलं आहे. म्हणजे पैसे किती घेणार? काय नाव आहे त्या दादांचं? सुभाष धोत्रे. ते तुम्हाला ओळखता नाही, मला काही समजत नाही. ते म्हणलं भाऊ का रे भाऊ तारीख देतोय तू शिव्या देतो का बरं मला? ते एकदम घाबरले. ते म्हणजे शिवी कसली काय? म्हणलं तू काय बोलला पैशांचं? म्हणे हा, माईची भाड खाल्ल्याचं पाप मी माझ्या आयुष्यात केलं नाही. विठ्ठल मी ज्या वेळेला शाळा शिकत होतो आणि नोकरीला लागलो, वडिलांचं खूप लाडका होतो मी आई वडिलांचा. 1-2 मिनिटात सांगतो, तुम्ही ऐकण्यासाठी नाही आले, मला कीर्तन करायचंय. मी परवानगी मागितली, बाबा मी कीर्तन करू का? ते म्हणले कथा ही आई असते, कथेचा विक्रा मातेशी गमन. जर का तुला आईची भाड खायची असेल तर कीर्तन करू नको. मी माझ्या वडिलांना शब्द दिला. आज काय 45 वर्ष मी पोट भरून कीर्तन करतो, पण कीर्तन करून पोट नाही भरत. कशाला मागतात ते पैसे? ते म्हणतात महाराज मग आमचं पोट कसं भरायचं? या पाखंड्यांना कोण सांगेल? पोट भरण्याचं साधन नाहीये, हे जीवन उद्धरण्याचं साधन आहे कीर्तन. कीर्तनाने ऐकणारा, कीर्तन करणारा यांचा उद्धार होतो. आलं का लक्षात? आणि तुकाराम महाराज काही आपल्या बापाचे ठेव नव्हते. तुकाराम महाराज कोण, आपण कोण? सिद्ध त्यांचं वाढलेलं उष्ट आपल्याला सिद्ध नीट खाता येत नाही, संतांची भाषा कळत नाही. हे पोट भरण्यासाठी नाही. आलं का लक्षात? हे जीवन उद्धरण्याचं साधन आहे. तुला कोणी सांगितलं? समाजाचाही काही गोष्टीचा दोष असा आहे, समाजाने ज्या वेळेला कीर्तनकार उभा राहिला तर मला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, का रे तुझं आचरण कसं आहे? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, तुला आई वडील आहेत का? हो. मग तू आई वडिलांची सेवा करतो का? नाही. खाली बस. कीर्तन करण्याचा त्याला अधिकार नाही. काय मत आहे? चुकीचं आहे का? समजते पण भाषा थोडीशी जबरदस्त आहे, उघरट भाषा आहे. माझ्या जीवीला हाण नाही बरं का, मला कोणाची भाडबीड पण नाही, लक्षात ठेवा. आई वडील नाहीयेत, होते का? हो. त्यांची सेवा केली आहे का? नाही. त्याला समाजाने खाली बसवलं पाहिजे. बैस खाली. 2 रुपयाच्या दुधावरती दिवसभर घरी चहा पित असतो तो. किती रुपयाच्या दुधावर? आणि जेवण दूध ढोसलतो. त्याच्या बापाची ठेव आहे. विठ्ठल मात्र घ्यावी, त्याने पथ्य सांभाळावी. कीर्तनाच्या ठिकाणी पाणी सुद्धा प्यायला नकोय. पाणी पिणं सुद्धा आराम आहे, लक्षात ठेवा. 600 किलोमीटरवरून आलेलो आहे मी तुमच्याकडे. मी काही तुमच्यावर उपकार नाही करत. आलं का लक्षात? मला भरतरीनाथांची सेवा करायची माझं काम आहे. का फेडीत पाप ताप कोकीत तिरीचे पाद समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. आपण सत्कर्म करावं, आपल्या सत्कर्मामध्ये दुसऱ्याला पण ओढावं, नाही का? हे काम आहे आपलं. काय सांगावं तुम्हाला? इतकी वाईट तुकोबांनी घरघर झालं म्हणतात. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. राख रांगोळी झाली बाबांची संसाराची, पण कधी येत किंचित वाईट वाटलं नाही. ते म्हणाले बरे झाले देवा, बरे या दुष्काळ. दिवाळ निघालं ना, एक म्हण आमच्याकडे, बेंबीचं देठ तुटल्याशिवाय विठ्ठल भेटत नाही. आलं का लक्षात? माल मसाला खाके तगडा बनाया, कुछ न कमाया तूने कुछ न कमाया.
कीर्तन साधनच कळलं नाही. एक तुम्हाला सांगू का, एक साधं उदाहरण सांगतो. सीता मातेला रावण हरण करण्याकरता आलेला होता आणि त्याने साधूचं रूप घेतलं होतं. रावण 64 कलांनी युक्त असा होता. रावण ब्रह्मवेत्ता होता. रावण चतुर्वेदी ब्राह्मण होता. रावण म्हणजे सर्वश्रेष्ठ होता. त्याला काही रूप घेता येत होतं, पण जगन्मातेचं हरण करण्याकरता त्याने साधूचं रूप काय घेतलंय सांगेल तुम्हाला कोण? मला यांनी सांगितलं म्हणे महाराज आमच्या गावात कीर्तन करताना बौद्धिक पातळीचंच कीर्तन करावं लागतं. म्हणलो भाऊ मी जेमतेम माणूस, मी काही आळंदीचा शिकलेलो नाहीये, मला झोप येत नाही म्हणून मी इकडे आलो. तुम्हाला बी त्रास, मला तर काही त्रास नाही. रावणाने सीता मातेचं हरण करण्याकरता साधूच रूप काय घेतलं? समथिंग इज बेटर दॅन नथिंग. नाही का? काय घेतलं की सांगेल कोणी? विठ्ठल विठ्ठल. या जगाचा, नीट ऐकून घ्या उत्तर, ह्या जगाचा, ह्या विश्वाचा जर कधी भरोसा असेल, विश्वास असेल, तर तो फक्त साधूवरच. साधूच्या बाऱ्यात शंका धरली जात आणि म्हणून हे जनतेला लुटणारे, जनतेचं रक्त पिणारे गोचिडाची अवलाद ही साधूच्या रूपामध्ये घेऊन जनतेचं शोषण करते. विठ्ठल मला काय माहिती कुमावत किती चांगलं आहे नाही का? इथे तर पावडर लावून तुमच्या समोर बोलतोय. वा वा काय भारी बोलतो, पण माझ्या किड्यामध्ये किती किडे आहेत हे तुम्हाला माहिती. आणि या किड्यांना लोक बसतात. सब नकटो कामेला एक था नाक वाला हो भी हो गए उसका चिल्ला. नाही का? मोठं पेव फुटलेला यांना. पाकिट फेकलं जातं, पाकिट फेकलं जातं, 5,000चं पाकिट फेकलं जातं. काय म्हणतात ते? मी 5,000चं आहे का? मी फक्त 12च ऐकलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. कितीच आहे? नाहीतर मग काय म्हणतात, भाड्याला तरी द्या. कशाला कशाला? भाडं नाही म्हणत ते. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन करायची गरज नाही, लोकांना कीर्तनाची गरज नाही. का बरं? तुम्ही इतके अज्ञानी आहेत का? तुमचे 1000 डोळे मला बघताय, माझे 2 डोळे तपासणार तुम्हाला. तुम्ही मला तपासताय, पण समाज काय म्हणतो? टाइमपास चालू आहे. एक लक्षात ठेवा, कीर्तनाने समाज सुधारला नाही ना तमाशाने समाज बिघडला नाही. समाज जिथे आहे तिथेच आहे. तुम्ही ब्रह्मदेवाला इथे कीर्तनाला बोलवा, ब्रह्मदेवाचं कीर्तन ऐकून घ्या आणि घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं काम आहे वो सांगायचं. नाही का? समाजावर फरक पडत नाही. समाज आणि आता अलीकडचा समाज तर फार फास्ट झालेला आहे, एकदम इतका वेगवान झालेला आहे की विचारूच नका. समाजाला ज्ञानाची काय गरज आहे? अरे ज्ञान किती असलं, कितीही ज्ञान असलं आणि त्या ज्ञानाला जर आचरणाची जोड नसली, ते ज्ञान काय जाळायचंय? काय कामाचं आहे ते ब्रह्मज्ञान? ह्या ज्ञानापेक्षा तुम्ही आचरण करा. तुम्हाला पण देवदेव करायची गरज नाही आहे. आलं का लक्षात? आज भरतरीनाथांच्या समोर आलेलं आहे. गोरक्षनाथांनी त्यांना सिद्ध मंत्र दिला. नवनाथांमध्ये शिष्याची परीक्षा घेतली जाते. गोरक्षनाथांनी डोळा काढून दिला होता. द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला. मला हे कळलं नाही, ही लोक रंगून रंगून सांगतात नाही का? अरे पण कुठलाही गुरु, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विण देव नाही तुझा, पाहता त्रैलोकी. गुरु कोण आहे? संत कुळीचा राजा. आई वडिलांनंतर गुरु हाच मायबाप असतो. आणि कोणते आई वडील मुलाला अपंग करतात सांगा मला? एखाद्याचं उत्तर, एखाद्याचं उदाहरण तरी दाखवा. कोणते आई वडील मुलांच्या करता अपंग होतात?
लक्षात येते माझं बोललेलं. मी प्रयत्न करेल तुमच्यासारखी भाषा बोलण्याचा, पण आता काय करणार. इतर कुठल्याही भाषा मला सांगितल्या तर मला बोलता येतात, सर्व भाषा येतात, पण ही मराठवाड्यातली भाषा नाही येत मला. मराठवाडा अतिशय प्रेमळ सगळं काही आहे, कारण मी इथे राहिलेलो आहे. मराठवाड्यात माझं जीव, आणि मी इथपर्यंत येतो. तेरडोकी वगैरे, शरमकोण, येरमाळा वगैरे, बार्शी, धामणगाव वगैरे. चला जाऊ द्या, विषय तो नाहीये. कोणते आई वडील मुलाला अपंग करतात? मुला करतात ते आई वडील अपंग होतात. तसा कुठलाही गुरु शिष्याला अपंग करत नाही. गोरक्षांचा डोळा काढला म्हणजे नेमकं काय केलं? गोरक्ष त्याच्या दृष्टीने जग बघत होता. गुरूंनी सांगितलं तुझ्या दृष्टीने जग बघू नको, तुझी दृष्टी नष्ट मी करतो आणि माझी दृष्टी तुला देतो. याचा अर्थ असा आहे की आपल्या दृष्टीने गोरक्षांना त्यांनी जग बघायला लावलं. तो डोळा असा खरत असा उंगलीने काढला ना मग दिला. आपल्याला संतांची भाषा कळलीच नाही मंडळी, अजूनही कळत नाही. माणसाची भाषा कळत नाही आपल्याला साधी, तर संतांची भाषा कुठे. चला विषय वाढेल माझा, मी माझ्या मूळ विषयाकडे येतो. अंगठाने कापला द्रोणाचार्यांनी. त्यांनी सांगितलं 5 बोटांमध्ये सगळ्यात महत्वाचं बोट असेल तर अंगठा, अंगठ्याशिवाय काही नाही. तर तू हा महत्वाच्या जागी मला मानायचंय. काही करायचं असेल, पाप करायचं असेल तर माझं स्मरण कर, पुण्य करायचं असेल माझं स्मरण कर. तुला काही करायचं असेल तर माझं स्मरण केल्याशिवाय पुढचं काम करायचं नाही. ही मला तुझी गुरुदक्षिणा पाहिजे. तप करायला लावलेलं आहे त्यांनी, जीवन बदलवलेलं आहे. तुझं आहे ते जीवन बळगट जळकट असलेल्या विकारांचं हे धुवून टाक आणि मग माझ्याकडे नाही. याप्रमाणे यांची आचरणाची गोष्ट महत्वाची आहे. मला सांगायचं परमार्थामध्ये सगळ्यात पहिला धडा जर शिकायचा असेल, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचने सेवापती, ह्याची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. मी आता दादाच्या घरी तुमच्या मुलांना काय सांगितलं, भरतरीनाथांच्या दर्शनाला नाही गेले तरी चालेल, पण रोज सकाळी उठल्याबरोबर आई वडिलांच्या पाया पडायचं आणि उलट उत्तर द्यायचं नाही. बस हो गया परमार्थ, बस हो गया भजन. बुरी आदतें छोड़ दो, बुरी आदतें छोड़ दो, बस हो गया भजन. चोरी करना छोड़ दो, बेकारी करना छोड़ दो, निंदा नालस्ती करना छोड़ दो, बस हो गया भजन. पावशेर गंगोळी 8 दिवसाला पुरत नाही त्याला. इथे लाव, इथे लाव, इथे कुठे कुठे लावतो तो, आणि लबाड्या सोडत नाही तो. लबाड्या सोडत. विठ्ठल मात्रा घ्यावी ते नेपथ्य सांभाळून, हे वाक्य आधी बोललो. आजही माळकऱ्यांचं शेजार तपासलं तुमच्याकडे आमच्याकडे 7 बाऱ्यावर असतं. 1 एकर 20 गुंठे मोजलं ते किती वर्ष. दुसऱ्याचा बांध करून करून 10-20 गुंठे वाढवतो. हा खानदानी माळकरी. विठ्ठल नाही, पण आमच्याकडे हरिपाठ काय कोणी आलं का राम 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 कृष्ण, आपल्या इतक्या वाऱ्या झाल्या तितक्या वाऱ्या झाल्या. अरे तू वाऱ्या करतो, दुसऱ्याचे लाडू चंदून घरी येतो, स्वतःचे तशाच्या तशा आणतो. कशाला जातो उघडे घ्यायला? आता धंदा होऊन गेलाय आता सध्या दिंड्या वाऱ्यांचा. कशा करता जातोय? आमच्याकडे तुमच्याकडे नाही, आमच्याकडे इतर लोकांनी केलं ना, आपण त्यांना दोष देऊ नाही शकत. पण तू मार्गामध्ये आहे, आमच्याकडे पाहून तुम्ही लोक रस्त्यात चालतात, ते नाही पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काय. आमच्याकडे जातीवंत माळकरी, त्याचं वय असतं 45 आणि त्याने आधार कार्ड फोटो काढून हसवा. किती इज्जतदार आहे तो.
इतरांना करू द्या हो. माझं म्हणणं कळलं का तुम्हाला? तो गटारी हृदय, त्याला त्याचं ज्ञान नाही आहे. पण जो आहे मार्गामध्ये त्याला थोडी बी लाज वाटत नाही. कशाला पाणी पाडायला वेळेवर? दुनिया बिघडून गेली. अरे तू बिघडला विठ्ठल विठ्ठल. मुलांना काहीच करायची गरज नाही. फक्त आई वडिलांची सेवा करायची, आई वडिलांच्या पाया पडायच्या आणि मरेपर्यंत उलट उत्तर द्यायचं नाही. वडिलांनी विष दिलं म्हटले बाळा पिऊन टाक, कशा करता काय हे नाही. वडिलांचं वाक्य पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याने ते पूर्ण संपवलं पाहिजे. याला म्हणतात आज्ञाधार. अरे वडिलांच्या एका शब्दाखातर चक्रवर्ती राज्य सोडून तापस वेश धारण करून नाही वनवासाला निघून गेले. चित्रकूट पर्वतावरती 11.5 वर्ष प्रभू माझे राहिले. त्या ठिकाणी जनक, आजकालच्या काळात आई वडील नाही आवडत पण सासू सासरे भलते आवडतात. प्रभू रामचंद्रांचे सासरे जनक, गुरु वशिष्ठ, स्वतः भरत. तर नीट ऐका, मला तुम्हाला भरपूर चिमट्या काढून जायचे, काढून ते जायचे पाहिजे. तुम्हाला नको, मला किती खूप चिमट्या काढल्या, तुम्हाला फरक नाही पडणार. नाही कातडी जाड आहे असं मला म्हणायचं तसं नाही. मला 2 तास करायचे. सर्व त्या ठिकाणी मंदाकिनीच्या काठावरती चित्रकूट पर्वतावरती सर्व जमलेले आहे. भरताने आला, नतमस्तक झाला. कैकेयी आहे, कौशल्य आहे, सुमित्रा आहे, अयोध्येचे ते सुमंत वगैरे सगळे मुख्य जी लोक आहेत ती त्या ठिकाणी आहेत. आणि त्यांनी सांगितलं, भरताने सांगितलं, दादा मी माझे शब्द, मला राज्य नकोय, हे राज्य तुमचंच आहे, मी तुम्हाला घ्यायला आलो. सासरा सांगतोय, गुरु सांगताय, प्राण जाई पर वचन न जाई. रामायण त्या दिवशी संपलं असतं, पुढे रामायण घडलंच नसतं जर प्रभू वापस आले असते तर. पण आदर्श म्हणून राहिलं नसतं, एक लक्षात ठेवा. म्हणून परमार्थात जिभेने बोललेल्या शब्दाला महत्व आहे, वागण्याला महत्व आहे. बायांनी काहीच करायचं नाही. तुमच्या डोक्याला जो लाल कुंकू चमकतो ना, मालक आहे म्हणून चमकतो, तो कसा काय असे ना. म्हणून कपाळावरती टिकली उमटून दिसते, कुंकू उमटून दिसतो. तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त सेवा करायची गरज आहे. कुठेच फुगड्या खेळायची आलं का लक्षात? त्याला म्हणतात तुम्ही, तुला काही कळत नाही. बाया सर्व म्हणतात आमच्या माणसाला डोक्याचा अजिबात पत्ता नाही. खरंच आहे ना, मी डोक्याचा देतो. अरे हे बोलणं चांगलं नाही. एक आमच्या तुकोबारायांच्या जीवनातलं एक उदाहरण सांगतो, ऐकून आहे. तुम्ही माहिती आहे माझ्या तुकोबांचं जीवन फार कठीण. कोण म्हणतं त्या आई कदा होत्या, हे सगळे मूर्खांच्या अवलाद काही बोलते. शब्द मोजून बोलावे, तोलून बोलावे, आणि आपण जे बोलतो आहोत त्याच्यात सत्यता किती आहे हे लोकांच्या अंतकरणाला भिडेल असे शब्द पाहिजे. अंतकरण तुटेल असं नको आहे, अंतकरणाला भिडणारे शब्द असावे. साथ आणि मवाळ मितले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे. त्या कदाच वगैरे काहीच नव्हत्या. त्यांचं म्हणणं एवढं होतं, तुम्ही त्याच्या नादी लागून, त्या भगवंताच्या नादी लागून, पांडुरंगाच्या नादी लागून पूर्ण संसार बरबाद झाला. मला काही घेणं नाही, तुमचा होता तो संसार. मी तुमची सहचारणी आहे, मी तुमच्या मागे तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालणारी आहे. मला त्या गोष्टीची गरज नाही. पण पोरं उपाशी मारतात, मुलं मला तोडतात. तुम्ही खुशाल भंडाऱ्यावर, गोराड्यावर, भामचंद्रावर निघून जातात. अहो आमच्या आईसाहेबांचा असा नियम होता, आमच्या तुकोबांनी भाकरीचा घास खाल्ला नाही तोपर्यंत त्या खात नव्हत्या आणि मुलंही खात नव्हते. इतका सुंदर नियम. सकाळी आमचे तुकोबा विणा घेऊन निघून जायचे.
इंद्रायणीच्या पलीकडे गेल्यानंतर यांनी आपल्या त्या भाकरी टाकाव्या, कोरड्याच घ्यावं, टोपलीमध्ये घ्यावं, इंद्रायणीच्या पलीकडे जावं आणि जमिनीला कान लावावं. ज्या रस्त्याला विठ्ठला ध्वनी ऐकायला आला त्या डोंगरावरती जावं, तिथे त्यांना भाकरी भाजी खाऊ घालावी, जीव घालावं आणि घरी आल्यानंतर मग मुलांसमेत त्या जेवायच्या. इतका सुंदर नियम होता. एक दिवस काय झालं, भंडाऱ्यावर जाताना एक सांगतो तुम्हाला, या परमेश्वराने काही सूत्र जी गुंफलेली ती फार वाईट आहे. आपल्या बच्चं वांग नाही आहे ते. जिथे जखम झालेली असते ना, जिथे काही दुःख झालेलं असतं शरीराला, तिथे धक्का लागतो. किती सांभाळून चला तुम्ही. इथे जर जखम असेल तुम्ही किती सांभाळून चला, कोणीतरी येतो. इतर ठिकाणी नाही, पण तिथे दुःखात दुःख असतं. परिस्थिती गरिबी असू द्या, पण त्याच्यात तो परमात्मा दुःख देतो. आमचे संत म्हणतात, तुझ्या ताकद असेल तेवढी तू कठीण पेपर काढ, सोडण्याची जबाबदारी आमची. विठ्ठल भर दुपारी पायामध्ये वाहणार नाहीये. आणि भंडाऱ्यावर जाताना भर उन्हामध्ये व्यंकटीचा एवढा मोठा खाटा कचकन गेला. एकदम खाली बसल्याचं पटकन रक्त भळभळा व्हायला लागलेलं आहे. म्हणले हा मेल्या विठ्ठलाने काय देवालाच शिव्या द्यायचा, त्यांनी मालकाला काही म्हटलं नाही. लक्षात ठेवा. एक 10-12 वर्षाचं पोरग गुराखीचं रूप घेऊन भला मोठा बांबू हातामध्ये धरून, मुंडासा डोक्याला आहे, कमरेला भरजरी पितांबर बांधलेला आहे आणि तो पळत आला. तो म्हणले काय आहे, काय झालं. म्हणे बाबा काही बोलू नको तू आता. भगवान परमात्मा खाली बसले. आमच्या जिजाऊचा पाय मांडीवरती घेतला, हाताने काटा काढला आणि पितांबराने ते रक्त पुसलं. मंडळी, जो परमात्मा जप तप करून मिळत नाही, जो परमात्मा स्वप्नामध्ये येत नाही, आमच्या जिजाऊ मातेचा पाय मांडीवरती घेऊन पितांबराने पुसतो, त्यात शिव्या देत आहे. असं कोणतं पुण्य त्यांनी केलं सांगा मला. विठ्ठल आमच्या अनुसया माता अत्री ऋषींच्या फक्त सेवेमध्ये असाव्या. मंदाकिनीच्याच काठावर चित्रकूट पर्वतावरतीच एक छोटीशी कुटिया होती. मालकाला सोडून त्या कुठेच गेल्या नाही. आलं का लक्ष. अर्थात आताची बाईचं नाही सांगत नाही, याला सूद राहत नाही. ती परळी जाऊन फिरून येते तरी याला उमजत नाही, बीड जाऊन येते तरी याला उमजत नाही. जाऊ द्या तो विषय. आणि त्या पतिव्रताच्या पुण्याची ती छळ स्वर्गात गेली. ब्रह्मा विष्णू महेश यांनी परीक्षा घेण्याचं ठरवलं. देव परीक्षा घेतो बरं का, देव परीक्षा घेतो. तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुमच्यामध्ये ताकद जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला तो देत नाही. आलं का. तुम्ही जप करा, तप करा, किती दान पुण्य करा, तुम्हाला तुमच्यामध्ये जोपर्यंत ताकद आहे तेव्हा त्याचं फळ देत नाही. तुम्ही कितीही पाप करा, ताकद असेपर्यंत देत नाही. मग हे फळ केव्हा देतो तो, तुमच्यातली ताकद संपते आणि मग तेव्हा एक एक व्याजाने द्यायला सुरुवात करतो. चांगलं केलेलं असेल आयुष्यात, चांगलं केलेलं असेल, म्हातारपणी त्याची मुलं त्याला बंगडीवर बसून धोका देतात आणि तोंडामध्ये घास भरवतात.
त्याने काय ते माणसाने हा चांगला होता का वाईट होता हे जर बघायचं असेल तर त्याचं म्हातारपण बघा. वाईट केलेलं असेल ना मंडळी, मृत्यू येण्यासाठी देवाला नवस करतो. विष पिऊन सुद्धा मृत्यू येत नाही. समजून घ्यायचा याचा 7-12 कसा होता विठ्ठल. येतो आणि आलेले प्रांगणामध्ये भिक्षाम देई. अनुसया माता घरात गेल्या, पिठाचं ते काय असं वंजळीभर आणल्या. म्हणले आई आम्हाला असं नको आहे, वस्त्रहीन अवस्थेत ज्याप्रमाणे गार्गी माता जगामध्ये वावरत होत्या त्याप्रमाणे तशा अवस्थेत नग्न अवस्थेत आम्हाला भिक्षा पाहिजे. ते म्हणले एवढंच पाहिजे का? समोर नदी, गंगा नदी, स्नान करा आणि या, मी तुम्हाला भिक्षा देते. कपड्याच्या खाली तर सगळेच नागे, किती आपले कपडे, एवढे कपडे घालून आपली इज्जत दिसते. आजकाल लोकांना असे कपडे घालतात. पशु पक्षी कपडे घालत नाही पण इज्जत लोकांना दिसत नाही आणि आपण घालून आपली दिसते. विठ्ठल थोडं मोठं कठीण आहे. जाऊ द्या, मला 11 वाजले का? 11 वाजले की मला सांगा, मी कीर्तन बंद करायचं लगेच. कारण 1 मिनिट पुढे जर गेला ना तर नरक मिळतो बरं का. हा नियम कोणी काढला? या पोट भरू डांगरानेच काढलाय तो. हे पोट भरू डांगराने तर काय, यांची ओळख केव्हा झाली सांगू का तुम्हाला? कोरोना काळात ओळख झाली. घरचं पचत न आवडत, घरचं खातच नव्हते. इकडे चमचमात खाऊन लाल टमाट्यासारखे. तुम्ही माझ्या संतांच्या वाङ्मयावरती जगतायत म्हणूनच मी बोलतोय. आणि आमचं काम आहे ते धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे. आमचं काम आहे ते. या पाखंडांचा नायनाट केल्याशिवाय समाजाला लुटता येते. अक्षरशः बायको पाणी देत नाही, पिशा तपासते ती, पिशीमध्ये काहीच नाही की त्याला तू उपाशी ठेवते. दुसऱ्या दिवशी कोणत्याही गावाला जातो, भज्या वडे खात राहतो. यांची कोरोनात ओळख झाली. कोरोनामध्ये आमची कीर्तन बंद झाली. घरचं काही आवडायचं नाही. ती बाई काय करेल, एवढ्या शकत तेलात इतकी मोठी मेथीची भाजी टाकायची. याला तेल दिसेना, पाणी दिसेना. एक कीर्तनकाराची बाई माझ्याकडे आली. मला अण्णा म्हणतात तिकडे. म्हणे अण्णा आमचं हे झोपतच नाही हो म्हणे, रात्रभर येण्यासारखं फिरतं. बरं ते झोपत नाही तर झोपत नाही, मला बी त्रास देतो. म्हणलं ताई एक मंत्र सांगतो, हा असा असा कर, तो लगेच झोपेल. म्हणे काय? म्हणलं रात्री 11 वाजले ते कपाटातून कोरं पाकिट काढायचं आणि एक नारळ काढायचं आणि त्याच्या हातावर ठेवायचं आणि म्हणायचं पुंडलिक वरदेव. त्या बैलाला ही सवय पडली पाकिट नारळ घेतल्याची, त्याच्याशिवाय त्याला झोप येणार आणि तिने ते केल्याबरोबर कोरायला लागून गेला. विठ्ठल म्हणले या. आणि ते नग्न होणे म्हणजे काय? तुमच्यातले जेवढे विकार आहेत हे विकार काढून, हे विकार उतरून आम्हाला भिक्षा द्या, याचा अर्थ असा आहे. देव येते, दिव्य धातू ज्याच्यामध्ये लपलेला आहे ते देव, दिव्यत्व त्यांच्यामध्ये आहे. आणि ते गेले आणि आले भिक्षा घ्यायला. परिणाम काय झाला? ब्रह्मा विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरुचा, कराया धार जगाचा, गाला बाळ अत्रिवशीचा, करीला भेष असे यतीचा, मस्तकी मुकुट शोभे जतीचा, कंठी
वाळ धरुणी हातामध्ये आयुध बोध धरुणी त्याने भक्तांचे क्लेश हरुणी तयासी करुणी नमन आदिशमन विलरी पुदमन गमन असे त्रैलोक्यावरती ओवाळी तो प्रेमे अर्थी श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळी तो प्रेमे अर्थी. साधे बोल होते कटावचे बोल वाचवायचे होते. विश्वासघातकी परवडतो पण अवसान घातकी नाही परवडत. विठ्ठल माझं कीर्तन वाचत नाही का? जास्त जड होतंय का? मग तुम्ही वाचवायला पाहिजे. माझं काम तुम्ही कराल का? नाही. मी कशासाठी तुम्हाला बोलवलं इथं? वाईट वाटेल तुम्हाला माझं बोललेलं. माझ्याकडे जो स्टाफ होता ज्याने काम नाही केलं त्याला विदाउट पे करायचं मी महिन्याला. विठ्ठल विठ्ठल. काय झालं परिणाम? दत्ताचा जन्म झाला, लहान बाळ करून टाकली. कशाच्या जोरावर? नवऱ्याला काय दिसत, नवऱ्याला शिवीगाळ करून खा, नवऱ्याचे पैसे तोडून खा. आता तर इतक्या खतरनाक होऊन गेलेल्या बाया तुमच्यावरच नका. एकनाथ शिंदे आमच्या घरी आला होता. तो म्हणे माझी बहीण तुमच्या घरात द्यायची. मला उठ इथून, इथून उठ. हा, इतक्या गब्बर होऊन गेल्या. नवऱ्याला दाखवायला लागल्या मी मुख्यमंत्र्याची बहीण आहे, तुला कोंडून देईल. किती रुपयात? फक्त 1500 रुपये. माझ्या जर ताब्यात सरकार आलं ना या सगळ्या योजना बंद करून टाकेल. निष्क्रिय होत चालले लोक. लोकांना हराम खायची सवय झाली. आमच्याकडे रेशन सकाळी येतं, लोक रेशन घेतात आणि कुठून तरी तालुक्यावरून एखादी टेम्पो आलेली असते. हे रेशन ते विकून तुमच्याकडे नसेल तसं का बरं? तुम्ही भलतेच परमार्थिक लोक आहे. इकडे तसं करत नसते. आमच्याकडे रेशन विकून टाकतात. मी एवढं करतो, देव माझ्याकडे पाहत नाही. अरे तुझ्या मोरीला किती नळे पडलेले आहेत रे. एक एक नळा बुच. चांगलं वाग, चांगलं व्यवस्थित राहा. कोणाचा भान करू नको, फुकटाचं तिकीट काढू नको, हरामचा गहू तांदूळ खाऊ नको. परत करते. मी कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही. मी इथं नाही बोलत. आलं का लक्षात? तुम्ही कधी येऊ शकता त्या नावाचा. एवढंच काय, इलेक्शनचे पैसे घेऊन लोक मत विकतात. ताकद नाही एखाद्याची माझ्या अंगणामध्ये येऊन जाईल म्हणजे महाराज इलेक्शनचं आम्हाला मत द्या आणि किती मेंबर तुमच्या घरातले इतके. त्याची ताकद नाही. समजला की त्याची समाधी जाईल. विठ्ठल म्हणून एवढं सुखी जीवन आहे मी. खूप आनंदामध्ये. माझे इतकं सुखी कोणीच नाही. आलं का लक्षात? वर्षाला 12 ते 13 लाख रुपये मला कीर्तनासाठी लागतात. विठ्ठल घरचा तोळेवाले मी असं नाही. चोरी कर पण हरिनामाचा धंदा करू नको. बेकार आहे. मी सांगितलं ना, कथा ही आई असो. आचरणाला महत्व आहे. राक्षसांची मुलं वडिलांची सेवा करतात. रावणाने काय केलेलं होतं? जगन्माता सीतेला घेऊन गेला होता. तुमच्या वडिलांनी असं जर एखादं कृत्य केलं तर तुम्हाला किती आनंद वाटेल? वाटेल का? नाही वाटणार. रावणाने सीता मातेला परश्री आणलेले इतकं वाईट कृत्य केलं. प्रभू रामचंद्र लंकेमध्ये गेले आणि युद्ध पुकारलं. मेघनाथ रावणाची मुलं, 4 बलाढ्य मुलं, ज्यांनी इंद्राला सुद्धा जिंकलेलं होतं, अशी मुलं पुढे आली. म्हणले बाबा तुम्ही जायचं नाही रणांगणावर, आम्ही तुमच्याकरता रणांगणावरती जाऊ. रावणाने वाईट केलेल्या कृत्या खातर सुद्धा मुलं रणांगणावरती मरतात. राक्षसांची मुलं वडिलांची सेवा करतात, आईची सेवा करतात. आणि आपला पुढे
रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईल पाहत असतात. हा? ना पोटीत गिद्दू राहिला नाही त्यांच्या पिठल. वेळेच्या अभावी काही येतं एवढं. हे खरं ज्ञान आहे. ज्ञान काय सांगू तुम्हाला, सच्चित सुखात्मकम ब्रह्म हे सत्य आहे. झालं कीर्तन. किती कीर्तन ऐकूनही लोकांमध्ये फरक नाही पडत. काय त्यांचं कीर्तन, काय अमुक अमुक. माणसाला जाऊ दे, मी माझ्या मुद्द्याकडे येतो. भगवान परमात्म्याने एक माणूस तयार केला, माणूस निर्माण केला की हा माझा भगवान, हा धर्म कार्य करेल. विश्वामध्ये ज्या काही गोष्टी नकोशा आहेत, हा त्या दूर करेल, सुधारणा करेल. म्हणून एक माणूस तयार केला. आता इथून कीर्तन नीट ऐकायचं. त्याचे 2 प्रकार झाले एका माणसाचे, कृतज्ञ आणि कृतज्ञ. केलेले उपकाराची परतफेड करणं किंवा केलेल्या उपकाराची ज्याला जाणीव आहे तो कृतज्ञ. आणि किती उपकार करून कुत्र्यासारखा वरती टांग करून धार मारतो हा कृतज्ञ. त्याचं खातो, त्याच्या दारामध्ये घाण करतो, याला कृतज्ञ म्हणतात. एक छोटस उदाहरण मी नेहमी देत असतो. एका समुद्राच्या किनारी असं हे जांभळाचं झाड होतं. तुम्हाला सर्वांना माहिती ती गोष्ट, पण मग मला काहीतरी सांगावं लागेल. अभ्यासच नाही ना. या अलीकडचे कीर्तनकार काय चालू आहे, याचं युट्यूबचं शेण काय, त्याचं काय, हे सगळ्यांचं असं एक एक घास करून सांगतात काहीतरी. तुम्ही बी लोक खरंच ना, पोटच्या पोराला 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेत नाही आणि आमच्या मड्यांवरती पैसे घालतात. याचा अर्थ तुमचा कष्टाचा पैसा नाही. जर आणि तरची भाषा आहे. मी माझ्या मनाचं नाही बोलत आहे. आता ही पोरं वाजवता, ही कला आहे. हे गायन करता, ही कला आहे. कलेचा पैसा वेगळा, पण ही कथा आहे. कथा ही आई आहे. शुक मुनींना सांगितलं होतं भागवत. आता ते जाऊ द्या तिकडे. तुमच्याकडे पूर्वी आमोशा मागणारे लोक होते का? ते महिन्याला आमोशा मागायचे असे लोक होते का पूर्वी? आता मागतात का नाही मागायचं? त्याचं कारण माहिती पडलं का? अरे हे कीर्तनकार भागवत मध्ये सप्तधान्य मागायला लागले. त्यांना लाज वाटली, त्यांनी आमोशा मागणी बंद केली, पण यांनी बंद नाही केली. तिथं त्या जांभळाच्या झाडावरती एक माकड बसत होतं. ते माकड उड्या मारता मारताना पिकलेली जांभळं खाली पडायची. एक मगर यायचा, तो खायचा आणि त्याच्या बायकोला घेऊन जायचा तोंडामध्ये. ती म्हणले, का तुम्हाला झाडावर चढता येत नाही? काही नाही. इतकी मधुर अशी फळं तुम्ही कशी काय आणतात? अगं म्हणले, माझा मित्र आहे, तो झाडावरती राहतो. मी गेलो म्हणजे तो झाड हलवतो, मी ती फळं तुला आणतो. तिने विचार केला, त्याचं काळीच किती गोड असेल जर. काळीच किती गोड असेल त्याचं. ती म्हणले, बघा आपल्याला तुमच्या मित्राचं काळीच पाहिजे. तो म्हणले, अगं काहीतरी बोलते का? ती म्हणे, काळे जाणलं तर ठीक, नाही तर मग मी माझ्या माहेराला चालले जाईल आणि महिला आयोग मध्ये तुझ्यावर केस ठोकून देईल. आजकाल लग्न होणं सोपं आहे. 2-2, 3-3 लाख रुपये देऊन मुली आणतात रात मध्ये फुलून, आणि जे जमवलेले ते तर कायम दाखवते, मी चालली जाईल. हा बिचारा असा बिलकुल कोरडा असा सनकाळी सारखा होऊन गेला. त्याला इतकी घाबरवते. हा बाईचं ऐकायला पाहिजे बरं का माणसाने. ज्याच्या त्याच्या बायकोचं जे नाही ते नाही, दुसऱ्याच्या बायकोचं नाही ऐकायचं. आपल्याला ही गंदी सवय, घरचं नाही आवडत आपल्याला, बायकोचं खूप आवडतं. दशरथ राजाने पत्नीचं ऐकलं त्याने, त्यांचं जाऊ द्या, प्रभू रामचंद्रांनी बायकोचं ऐकलं. अहो म्हणले, ते सोन्याचं हरिण आता तरी पटेल का? मग तेव्हा होतं का?
पत्नीचं ऐकून त्या मायावी हरणाच्या मागे गेले का नाही, ऐकलं. पण रावणाने नाही ऐकलं. त्याचा परिणाम काय झाला? रावणाला मंदोदरीने सांगितलं की सीताला परत करा आणि जा, शरण जा प्रभूला. त्याने बायकोचं ऐकलं नाही. त्याचा परिणाम काय झाला? दरवर्षी रावण जाळावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. बायकोचं ऐकलं तर मग चांगलं राहतं बरं. जो बायकोचं ऐकत नाही, त्याच्या बायकोचं जो ऐकत नाही त्याला लोक जाळतातच. मग याच्या पुढे आता लक्षात ठेवा. विषय जाऊ द्या. तो आला, तो मगर. लबाड लोक खूप गोड बोलतात, इतके बोलवतात ते, आणि त्याच्या भूल थापाला तो बळी पडतो. याने इतकं, अरे म्हटले तुला काही कळतं का, तुझी वहिनी किती राग भरली, म्हणले रोज इतकी फळं आणतात, आज त्या भाऊजींना घेऊन ये आपल्या घरी पाहुणचार खायला. लबाडाच्या बोलण्याला सज्जन माणूस अलगत असतो. हे सूत्रच आहे. उतरला तो, म्हणे अरे पण मला पोहता येत नाही. म्हणे माझ्या पाठीवर बस. पाठीवर बसवलं, मस्तपैकी मजेशीर चालतं चालताना मध्यभागी आले बऱ्याचशे पार पुढे. त्या मगराने पाहिलं आता हा वाचत नाही, आणि म्हणले तुझा पाहुणचार वगैरे काही नाही, माझ्या बायकोला तुझं काळीच खायचं होतं. माकडाला गुदगुल्या व्हायला लागल्या का मग? हा, त्याला 33 कोटी देव आठवले. आणि पण संकट काळी सज्जनाला भगवान परमात्मा मार्ग दाखवतो. तो म्हणले अरे वेड्या, मग तिथं काय नाही सांगितलं मला तू? म्हणे का बरं? अरे मी झाडावर गाडी टांगून आलेलो आहे. तू मला सांगायचं ना, आणि काय ते झाडावर तर सुकतंय. तुम्ही असं असतं का? म्हणे मग. म्हणे चल, एक काय 2 काळीच घेऊ. मनामध्ये राम 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 राम. किनारा आला, टनकन उडी मारली, झाडावर चालला गेला. म्हणे मूर्खा, प्राण्याला सोडून कधी काळीच राहते का? ही कृतज्ञती आवला. उपकार करून उपकाराची परतफेड न करताना त्याचाच गळा पकडायचा. जो वाचवायला जातो त्याला गळा पकड, याला कृतज्ञ म्हणतात. पण आमच्या संतांनी एका माणसाचे 3 प्रकार केले. प्रकाराचे 3. कृतज्ञ आणि कृतज्ञ. आमच्या संतांनी 3 प्रकार पाडले. सत्व, रज, तम. काही लोक सात्विक असतात, काही लोक तमोगुणी असतात, काही रजोगुणी असतात. सात्विकाला तम रज आवडत नाही, रजाला सत्व तम आवडत नाही. काय असेल नसेल ते तुम्ही समजून घ्यायचं बरं का. काही गोष्टी म्हणजे ज्या वेळेला मी जास्त सविस्तर बोलणार नाही तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं की या बाबाला याचा अभ्यास नाही. मी ॲस्ट्रॉलॉजीचा PhD 1980. पण ते कसं आहे, बडा बडाही न बोले, बडा न बोले बोल, हिरा मुख से कभी ना कहे लाख रुपया. आपल्यातलं पाणी किती हे कोणालाच नको द्यायचं.
त्यालाच माणूस मानायचं. मरेपर्यंत त्याने कोणाला ओळखू, त्याला कोणी ओळखावं, गेला ओळखला म्हणजे तो खलास झाला. आलं का लक्षात? म्हणतात आमच्याकडे नातीचे बाल आणि खातीचे गाल. लगेच लक्षात येतं. सत्वरजतम. पण शास्त्रकारांनी 4 प्रकार पाडले. एका माणसाचे प्रकार चालू आहेत आपल्याला अभंगावरच सोडायचं का? असं नको करू, नुसतं टाइमपास करू का? मी म्हणाले काय लावून दिलं असं कीर्तन, असं नको का? चालू मग तुम्हाला बी काम नाही, मला बी काम नाही. सकाळी काल्याला जायचंय मला. काही नाही, मी इथे 5 वाजेपर्यंत जरी कीर्तन केलं तरी मी तिथे काल्याला हजर राहील. लक्षात ठेवा, आपण त्याची कार्य करतोय, त्याचं काम करतोय, स्वतःच नाही करत. ही लौकिकता तुम्ही ही जी केली, मला खूप वाईट वाटलं, खूप रडू आलं मला. एवढ्या लायकीचा माणूस नाही बाबा. लक्षात. मी क्लास 1 अधिकारी होतो तरी पण सर्वसामान्य राहिलो. आयुष्यभर बेल मारूनच पाणी पिलो आणि आजही तसंच जीवन आहे. कशाला एवढा खर्च? तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. आजी देतो पोट भरी, 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 आजी गव्हाचीच पोळी, गावराणी तूपच. असं नाही की कंट्रोलच्या आलं का? जाऊ दे विषय. शास्त्रकारांनी 4 प्रकार केले एका माणसाचे. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. पामर शास्त्र संस्कार झालेले नसतात. चांगलं सांगा तरी तो मान्य करत नाही, वाईट सांगितलं तरी तो मान्य करत नाही. पामर जातीतला जो माणूस असतो, उदाहरणार्थ एखादा दारू पित असेल, तुम्हाला इकडे दारू कळते का? इकडे नाही ना तसा प्रकार. नाही? अरे अरे अरे, कस काय जीवन जगता हो तुम्ही? इकडे दारू नाही. आपण जर एखाद्या बाईला म्हटलं काय ताई कुठे गेले मालक, म्हणले बाबा पोतारा प्यायला गेलेले. नाही, तुमच्याकडे दारू नाही त्याच्यामुळे ते उमलणार. पोतारा म्हणता का त्याला? पोतारा 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 म्हणता का इकडे? किती इज्जतदार असतो बरं तो. बायको त्याला मुतारा प्यायला म्हणते. याला इज्जतदार. मी तर म्हणतो ना, ज्या बाईचा नवरा दारू पितो आणि तो जर ऐकत नाही
त्याच्या आधी तिने जाऊन प्यायला सुरुवात केली आणि तिने दिल्लीने झोकांड्या कशी दारू सोडून एक ग्लास देत होतं, तिने 4 ग्लास द्यायची. काय तो म्हणतो आता अलीकडे आमच्याकडे लग्नामध्ये पितात वेगळं नाही. आणि आमच्याकडे लग्नात नाचतात ती इकडे बी नाचतात का? लग्नात इकडे बाहेर नाचतात. वंदन आहे माझं तुम्हाला. यत्र नारीस्तु पूजन्ते रमते तत्र देवता. श्री लक्ष्मीचं रूप आहे, श्री शक्तीचं रूप आहे. आलं का लक्षात? स्त्री ही उंबरठ्याच्या आत शोभते, उंबरठ्याच्या बाहेर आल्यावर ती शोभत नाही. रस्त्यावरती फक्त तमाशाची बाई नाचते. विठ्ठल खूप आनंद वाटला एका गोष्टीचा. त्याला जर सांगितलं दारू पिऊ नको, तो म्हणतो तुझ्या काय बापाची पितो का? आपण म्हणू पिझ्झा, मग तुम्ही लोकांना हे शिकवता का? म्हणजे तोच शास्त्र संस्कार नसलेला जो पामर असतो त्याच्याशी बसही करावी लागत नाही, त्याच्या नादी पण लागू नाही. आलं का लक्षात? त्याला जसं पटेल तसं वागू द्या. तुम्ही त्याला शिकाया बंदर को अपना ही गरजेला आहे. एक वेळेला एक गाढव आणि एक हत्ती रस्त्याने जात असताना गाढव म्हणाला आकाश किती लाल आहे. तो हत्ती म्हणे अरे मूर्खा, आकाश निळ आहे. दोघांची बाचाबाची व्हायला लागली. अनंत वाचाळ बरळती बरळ. काही गप्पा करतात लोक. माझे वडील सांगायचे सासू सास जावई सासरा चालला होता दुसऱ्याच्या शेतातून पायी अशी बाजरी होती. तो जावई म्हणाला मामा ही बाजरी किती होईल? म्हणे 5 पोते. म्हणे नाही 20 पोते. मी शाळा शिकून बाजरी कर. दोघांची जो चालली. पूर्वीचे लोक पैलवान होते, आता सासरा बी पेंगून जवळ बी पेंगू नाही का. वारा आला तर त्यांच्या बाया चालली मारामारी. एकदम दोघे पैलवान होते. याने त्याला उपटलं, त्याने त्याला उपटलं. फकुट्याचे भरले तुमच्यासारखे एकदम चाललं. त्यांची भांगड सोडली. म्हणे काय झालं? म्हणे हे म्हणतात की 5 पोते होईल. मी म्हणतो 20 पोते होईल. म्हणे शेत कोणाचे? म्हणे शेत कोणाचं? तर म्हणे आम्हाला माहिती नाही. असे बी लोक आपल्याकडे काही नाही. निव्वळ तो बस करायला लागला. गाढव म्हणायचा आकाश लाल आहे आणि हत्ती म्हणायचा आकाश निळ आहे. चांगलीच झाली दोघांची. पण शेवटी म्हणे आपण जंगलातला जो राजा आहे सिंह त्याच्याकडे जाऊ. राजाकडे दोघं गेले. म्हणे काय आहे? हत्तीने सांगितलं. म्हणले महाराज हा गाढव म्हणतो की आकाश लाल आहे आणि मी म्हणतो आकाश निळ आहे. सिंहाने हत्तीला बोलवलं 2-4 कानपटात देऊन गेले. म्हणे तू म्हणतो ते खरं आहे, पण तू कोणाशी डोकं लावतो? शेवटी कोण आहे तो? गाढवाच्या नादी कोणी लागतं का? विठ्ठल. दुसरा विषय, याच्यात 2 प्रकार, उत्कृष्ट विषय आणि निकृष्ट विषय. निकृष्ट विषय अगामना रुची, आपलं लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो, याला निकृष्ट विषय म्हणतात. आणि उत्कृष्ट विषय सकाम कर्म करून स्वर्गाधिक भोग प्राप्त व्हावं याकरता जो कार्य करतो त्याला उत्कृष्ट विषय म्हणतात. हा विषय पण काही कामाचा नाही. तिसरा जो जिज्ञासू आहे त्याचा आपण विषय ठेवू. चौथा जो मुक्त आहे, याचा इकडनं मुक्त म्हणजे काय? काम नाही झालो पाहिजे काम. त्याला कुठल्याही ऐशिक सुखाची इच्छाच नसते. त्याला
त्याला जेव्हा पटेल तेव्हा येतो, जेव्हा पटेल. मुक्त जीवन जगणारा, जीवनमुक्त जो व्यक्ती असतो, जीवनमुक्त जो असतो, त्याला इतर गोष्टींशी करणं नसतं. पण महत्वाचा कोणता आहे? आपलं जिज्ञासू. कैमी उद्धार कैमी उद्धार मनुष्य जन्म सहजासहजी मिळत नाही. आलं का लक्षात? हा जन्माची सार्थकता काय? विठ्ठलची एकलिया विठ्ठलाची एकलिया विठ्ठल सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. देवाची प्राप्ती करणं हे मनुष्य जन्माची सार्थकता आहे. नदीची सार्थकता समुद्राला जाऊन भिडणं, जिथून उगम पावला तिथे जाणं ही सार्थकता आहे. थोडस मध्ये वाकड्यात शिरायला काही अडचण नाही. किती शिरायला मी तुला काही अपमानित नाही करत. नदीचा उगम कुठून असतो? अजून कोण सांगेल मला? ग्रॅज्युएट कोण आहे त्यांनी बोट वरती करा. आई वडिलांना कशाला फसवतात रे पोरांना? आई वडिलांनी त्यांची दप्तर चेक केले का? मुला मुलींना मोबाईलची काय गरज आहे? मोबाईल आहे तर पासवर्डची काय गरज आहे? मोबाईलने मला पंतप्रधान केलं तर एक काम केलं, मोबाईलचे टावर नष्ट करून असे त्यांची गुलगुल असतात. लग्न जमू द्या मुलीचं, लगेच मोबाईल. रात्री 2 वाजेपर्यंत झेपुटींमध्ये तो मोबाईल घालून बोलत असतो. मी म्हटलं ही मुलगी काय बोलते 2 वाजता रात्री? म्हणून मी कीर्तनावून गेल्यानंतर एक मुलगी बसलेली होती, इतकी गुंग होती ती बोलण्यामध्ये. मी हळूच कन तिच्या मागं गेलो आणि ती काय बोलत होती मी ते पूर्ण ऐकलं. अरे बाप, सांगू का बरं ती काय बोलली? सांगू? होणाऱ्या नवऱ्याशी ती काय बोलत होती सांगू? ती इकडून म्हणत होती, देवाची द्वारी उभा क्षण बरी. तिकडून तो म्हणत होता, देणे मुक्तीचारी नाही, हे नाही. मग काय? हे जर तुम्हाला कळतं तर तुम्हाला लाजा वाटत नाही? मुलींना मोबाईल देताना, मुलांना मोबाईल घेऊन देताना
ही अशी परिस्थिती आहे. अरे आजही तुम्ही जी वयस्कर लोक आहे, आजी आहे की नाही तुम्हाला? आजी आहे ना? तुमचं कुटुंब गेलं काय आहे? अजून मी तुम्हाला घाबरतं का नाही? हा, नको बाबा, तुझे बाबा मोठे कौट डोक्याचे, मला मारतील. आजही एक 80-85 वर्षाचा म्हातारा चांगला चालता चालताना आजी मागे होती. कमीत कमी दोघांच्या मध्ये 100 फूट अंतर होतं. 100 फूट. मी म्हटलं बाबा हळू चाला ना. म्हणले का बरं रे? अहो ती आजी मागे येते. म्हणले बघ, मला गॅरंटी तिची, ती माझ्या पावलावर पाऊल ठेवूनच येईल. आजच्या पोराला म्हणा पुन्हा मागे बटेल तुम्ही बायको घरी जाईल का? ती केव्हा उडी मारून दिली होती. मी आंबे जोगायला जेव्हा बीडवरून इकडे फाकलो, ते काय गाव होतं ते आपलं बंकट स्वामींचं, ते नेकनूरच्या पुढे ते वळण रस्ता आहे ना, मोठमोठे खड्डे. नुकतं लग्न झालेलं जोडपं असेल, त्याची मोटरसायकल डायरेक्ट खड्ड्यात. तो पण गेला. तिला उडी मारायची सवय असेल, तिने आलं उडी मारलं. हे येडं वांग सोलवून गेलं. गर्दी होती. ती मस्तपैकी अशी आत बांधून त्याच्याकडे पाहत होती. चक्क्या लागलेल्या त्याच्या पाठी, मी जुना माणूस आहे, मला काढताना 2 जण ताणतात तिला. तेव्हा पायात जो बी यायचा तो तिला हात लावून विचारायचा, काही तुला कुठे लागलं का? आणि तो बराचशी ओरडत होता, अरे मला काढा रे, मला लागलंय रे. हा असा समाज आहे. हा असा समाज आहे. तिला लोक विचारपूस करत होते. त्याला म्हणे मर तू, तुला पाहिजे, तुझ्यामुळे जर ही मुलगी मेली असती तर उलट आहे की त्याला. हा असा जमाना आहे. भलतच कठीण आहे. लोक इतके आता तर ते याच्या नादी लागलेले. ते ब्राह्मण काहीतरी सांगून देतो, माझी टीका नाही, वस्तुस्थितीचं दर्शन आहे. काहीतरी सांगतो, याला पितृदोष आहे, याला काळ सर्प आहे, 51,000 लागतील, 30,000 लागतील, 1,00,000. जसं गिऱ्हाईक सापडलं तसं लुटतच राहतात ते लोक. बी इतके बळी पडतात, ह्या बाहेर इतके बळी पडतात की विचारूच नका. तो एक कोण पाखंडी नवीन निघाला असेल तो म्हणला, महादेवाच्या पिंडीवर तांदूळ ठेवा, दूध टाका, तुम्ही करोडपती व्हाल. माझी 45 वर्षापासूनची वारी भारताची. मी भारताची प्रदक्षिणा करतो 1980 पासून दरवर्षी. हे सत्य आहे. मी तुम्हाला अतिशयोक्ती सांगत नाही, आणि सांगू नये. मी तुम्हाला सांगितलं ना, त्याच्यापासून काही फायदा आहे. ही माझी पूर्ण देश फिरतो मी. विदेशाही कधी जावं लागतं. व्हेजिटेरियन सोसायटी ऑफ इंडियाचा मी मेंबर आहे. शाकाहार किती महत्वाचा आहे हे पटवण्यासाठी दरवर्षी एक देश निवडला जातो. चला जाऊ दे. विषय मला सांगायचं काय, विठ्ठल विठ्ठल. एवढं सर्व कार्य करत असताना, फिरत असताना, ही जी लोक आहेत ना, ह्या लोकांना उल्लू बनवतात. मानसिकते यांच्या भावनेशी खेळतात. माझा एक मुलगा आहे, तो चांगल्या पदावरती आहे, पण माझ्याजवळ शेती नाही, घर नाही, दार नाही. मी एक छोट्याशा घरात राहतो. आमची बाई कसं, बाया कसं, तो त्या शिवरवरून जातो. मी शिवर सांगायचे, तो शिवरचा तो काय आहे त्याचं नाव, प्रदीप मिश्रा. या पाखंड्याचे आता 400 करोड रुपये बँकेमध्ये आहे. आणि तुम्ही महादेव सोडून नागोबाकडे चालले. हे पाखंडी लोक आहेत. जनतेला लुटा. यांचा बँक बॅलन्स पहा तुम्ही, 400 करोड रुपये आहे. 3-4 वर्षापूर्वी त्याला खायची मारामार होती. जाऊन तपास करून या. रेकॉर्ड आहे माझं उद्या, हेच युट्यूबला राहील. विठ्ठल विठ्ठल. त्यांचे कपडे उतारायला मी घाबरत नसतो. आलं की लक्षात. तेवढं शासनाचं
पाठबळपण आहे. कोणाला कोंडायचं आणि कोणाला लंबा घालायचा आणि कोणाला उगू द्यायचं नाही हे मला चांगलं माहिती आहे. माझ्या डोक्यात जर आलं ना तर त्याला इतका बुजून देतो की तो कुठे बुजला हे कळू देत नाही. विठ्ठल हे माझ्या नादी लागतच नाही. आमच्याकडे मी आजपर्यंत माझ्या समोर कोणत्याच बोवड्याने दूध पिलं नाही. समजून घ्यायचं त्याचे काय होतं, जाऊ द्या. आणि ते ब्राह्मणाने आमच्या बाईला उलट सुलट सांगितलं, इतकी गोड बोलायला लागली. आता तुमच्या घरी गाय असते का नाही? जी गाय दूध देत नाही तिला तुम्ही ढेप टाकता का? मी जर कीर्तनाचे पैसेच नेत नाही, भाडं पण नेत नाही, खर्चच नेत नाही. मी सांगितलं ना तुम्हाला, कीर्तनाचे भाडं पण घ्यायचं नाही, पाणी प्यायचं नाही, तर बाकीचं काय? मग जर मी त्यांचे पैसे चोरून कीर्तनाला आहे, तुम्हाला जीव लावतील काय मत होतं? तुम्ही असा प्रयोग करून पाहा काय होतं. नाही, शक्य नाही. मोराचा नाच मोराने नाचावा, कोंबडी नाचायला गेली तर ढुंगण उघडं पडतं तिचं. विठ्ठल सिंह 12 वर्षातून एकच होतो आणि सिंह म्हणतात त्याला. डुकरे कुत्रे 6-6 महिन्याला गुरु पैदा होतात. त्याने आमच्या बाईला सांगितलं, आमच्या बाई इतके गोड बोलायला लागले. मी म्हटलं हे असं कधीच घडलं नाही माझ्या आयुष्यात. इतके वर्ष झाली लग्नाला, हे कधीच गोड बोलले नाही. ते म्हणते काय हो असं तसं. म्हणलं एक सांगू का? म्हणलं काय? म्हणे आपल्या मुलाचं लग्न होत नाही. ते ब्राह्मण जे आले होते ते त्यांनी सांगितलं याला काळ सर्प आणि पितृदोष आहे, त्याची शांती करावी लागेल. अगं म्हटलं त्याचा 40 वर्षाचा कुवारा गलीमध्ये फिरतो, त्याची शांती. त्यांचे कुवारे फिरतात आणि आपली शांती करून किती बावटपण आहे. कुठेही बळी पडायला लागलेले. आलं का लक्षात? काही करतात. हा नाही याचा माळका जो जिज्ञास आहे त्याला वाटतं माझा उद्धार कधी तळमळ आहे. हा जन्म पुन्हा नाही म्हणतो. या जन्माची सार्थकता सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले असाल, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले असाल, पण भगवंताचं जर कधी तुम्हाला चिंतन नसेल, कार्य नसेल, आग लागू तया असू का जेणे हरी नाही मुख. त्याला तेच माहिती असतं की माझा उद्धार कधी होईल. त्याला तळमळ असते भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याची. भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता तो याला विचार त्याला विचार, इकडे जा तिकडे जा. एक दृष्टांत सांगतो आणि सेवा पूर्ण करतो. 11:45 झालेले आणि तुमची इच्छा असेल तर चाल देऊ का जरा 1 वाजेपर्यंत? चाल देतो. ज्याला जायचं त्याने घरी निघून जायचं. भरतरीनाथ माझं कीर्तन ऐकणार काय सांगितलं मग मला समाजाची गरज. ज्यांना मला निचोडून खायचंय त्यांनी पाहिजे तसं निचोडून घ्या. मी माझं कार्यामध्ये रत आहे. एक गुराखी पोरगा, तुम्ही ऐकले असाल, बहुसंख्य लोक आहात. गुराखी पोरगा गुरं चारताना त्याने एक पुरोहिताला पाहिलं, ब्राह्मणाला पाहिलं. तो ब्राह्मणाने नाक दाबलेलो. प्राणायाम ही जी काही पद्धत आहे संध्या करण्याची, आचमन करण्याची, शास्त्रोक्त जसं आहे त्या पद्धतीने त्याने नाक दाबलेलं होतं. अपान प्राण व्यान उदान काय असं याने पाहिलं. हा ब्राह्मण नाक दाबत असला. हे गुराखी पोर मोठे विचित्र असतात. काय केलं त्या पोराने? म्हशीवरती मोबाईलवर बोलत होता तो. आम्ही येता येताना बरं म्हैस बी बाजूला करत नव्हता, गाडी उभी केली. मी त्याच्याजवळ गेलो. अरे बाळा मोबाईलवर बोलतो मग खाली बोलणार. तो म्हणे बाबा रेंज येत नाही. मग म्हशीच्या पाठीवर बोलतो. चमत्कारिक लोक निघाले, खूप चमत्कारिक. त्याने त्याला काठी टोचली त्या ब्राह्मणाला. ब्राह्मणाने डोळे उघडले. म्हणे काय करताय बाबा? म्हणे मी देव पाहतोय. तो म्हणे रात्री कीर्तनकार देव देव बोलत होता, आपण बी पाहू कसा देव असतो. हा ब्राह्मण निघून गेला. या अर्धवट घागरी ज्या आहेत ना या चुबुक डुबुकच असतात नाही का. ब्राह्मण निघून गेला. याने नाक दाबलं.
आणि जीव गुदमरायला लागला. परमात्म्याला वाटलं हा जर माझ्या नावावर मेला तर लोक मंदिरं पाडून टाकतील. असेच एक तर ओळख नाही आणि त्याचा जीव गुदमरायला लागला. भगवान परमात्मा शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. आणि तो भगवान परमात्मा खाली उतरला, 4 हात वगैरे. आणि त्या बाळाला म्हटलं, त्या गुराख्याला, ए पोरा हे नाक सोड. तो म्हणले तू कोण? म्हणे तू ज्याच्या करता ही क्रिया केली तो भगवान परमात्मा मीच आहे. त्याला असं वाटलं सध्या रायरंग खूप आहे, बहुरूपी वेश घेऊन फिरतात नाही का. तो म्हणले इथे उभा राहा. देवाला तिथे उभं केलं. पळत पळत मंदिरात आला. त्या ब्राह्मणाला म्हणले, ब्राह्मण दादा तुमच्यासारखं मी केलं आणि तिथे एक 4 हाताचा माणूस आला, तो स्वतःला देव सांगतोय. ब्राह्मणाने त्या पोराकडे पाहिलं आणि स्वतःचीच लाज वाटायला लागली. किती भाग्यवान पोरगे, केवढं नशीबवान आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी घंटा वाजवत वाजवत मरायला टेकलोय आता, मला स्वप्नात आला नाही आणि हा म्हणतो देव आला. त्याने त्याला हात लावून पाहिला. याला ताप तर नाही, तापात लोक काही बडबडतात. म्हणे दादा चला. ब्राह्मण पुढे गुराखी मागे, ब्राह्मण पुढे गुराखी मागे, आपलं गुराखी पुढे ब्राह्मण मागे. ब्राह्मण मनात विचार करत होता, केवढं पोरग नशिबान आहे, याला देव भेटला, मला भेटला नाही. आणि जिथे देव उभा होता त्या ठिकाणी त्या पुरोहिताला ते पोरग घेऊन आलं आणि त्या देवाला पाहत असत ब्राह्मण नतमस्तक झाला आणि त्याला बोचीत पकडला, उभा केला. तुला इथे कशासाठी आणलं? तुला इथे, अरे किती नशीबवान, किती भाग्यवान आहे तू. जे मला जमलं नाही ते तुला जमलेलं आहे. तू खरोखर देवाला बोलवलं, ते पोरगही पाया पडलं. मला तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारायचा आहे, ब्राह्मणामुळे मुलाला देव मिळाला का मुलामुळे ब्राह्मणाला देव मिळाला? कोणामुळे? कोण बोललो ब्राह्मण? तुम्ही आता रेशन घेऊ नका. कोणामुळे? बायांमध्ये सांगा. नुसत्या लाडकी बहिणी कशाला होत आहे? कोणामुळे? बोला ना. काय काही होत नाही. खून करणारा आजकाल निर्दोष सुटतो. काही घाबरू नका. मुलामुळे. इकडे तरुण वर्ग कशात एक्सपर्ट आहे. मुली मोबाईल मध्ये गाणे वाजवण्यात तो भलते एक्सपर्ट आहे. आज समझी हूँ प्यार को शायद क्यों मैं तेरा इंतजार करती हूँ. मैं तुझे कल भी प्यार करती थी, मैं तुझे अब भी प्यार करती हूँ. याच्यात एक्सपर्ट आहेत का? कशात एक्सपर्ट? कोणामुळे मला वेळ होतोय. मला बोला पोरांना. अरे चुकीचं का बोलताय? नाही मला आपण कधीच सिद्ध करत नाही. तर आज तर केलं, आज का काही व्हावा तुमच्याकडून. आपण कधीच सिद्ध नाही करत. आज कोणामुळे मिळाला? हा बोल ना, बोल ना बेटा, घाबरू नको ना. मुलामुळे ना, बामणामुळे. हो म्हणा पाप मरी माय. ज्यांनी ब्राह्मणामुळे सांगितलं ते सत्य आहे. ज्या मुलाला तो देव भेटला होता तो देव नव्हता का? होता. ओळखता आला का? संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देखी बाई. हरि प्राप्ती सी
उपाय धरावे संतांचे ते पाय. ब्राह्मणाने पुरोहिताने जर सांगितलं असतं की हा देव नाही असलेल्या देवाला सुद्धा त्याने मानलं नसतं. आलं का लक्षात? म्हणजे देव मिळून जातो. देव प्राप्ती करता काहीच करावं लागत नाही. अरे रोज देव भेटतो. नामदेवाच्या हातून जेवत होता पण देवाची ओळख होत नव्हती. दूध पिओ मोरे गोविंद लाला, प्रभू की मूरत दूध नाही पिवत. डोकं झोडलं त्याने. विसोबा खेचरांचे पाय धरले नाही का? संत अभिन प्राप्ती नाही. संत चरण रज लागता असत. संतांच्या सान्निध्यामध्ये देव मिळतो. जीवन उद्धरत. त्रिविध ताप न श्रोता त्रिविध तापाची झाली गोळवळ. देखील चरण वैष्णवांचे नाही का? वैष्णवांचं चरण पाहिल्याबरोबर ते जायला पाहिजे ताप. मग जीवनाची सार्थकता परमात्म्याची प्राप्ती. भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता संतांची आधी संत भेटल्याशिवाय नाही. देव तर भेटतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. देव जर कधी संतांच्या शिवाय भेटत नाही मग संत कुठे आहे? संत कोणाला म्हणतात? दाढी जटा वाढवली तो संत का? भगवा धारण केला तो संत का? चमत्कार करतो तो संत का? अंगाला राख लावली तो संत का? भुयारात जो बसलाय तो संत का? संतांच्या व्याख्या काय? ज्यांचा हेत विठ्ठली, विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, विठ्ठली ज्यांचा हेत संतांची भेट होणं इतकं सोपं नाही. देव भेटून जातो, स्वतःहून येतो. मला वेळ नाही. सुषेण वैद्याच्या गळ्यामध्ये पडून प्रभू रामचंद्र रडत होते. हे सुषेणा, तुझ्यामुळे माझा भाऊ मिळाला. मी काही मातेला तोंड दाखवू शकतो ते केवळ तुझ्यामुळे. सुषेण रावणाचा वैद्य आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये पडून प्रभू रडतायत. हनुमंतांनी पाहिलं, सुषेणचं बकोट धरलं, बाजूला नेलं. हजारो वर्ष तपश्चर्या करून संसाराची राख रांगोळी जाळून हा परमात्मा, हे परब्रह्म भेटत नाही. तुझं घर असं मी तुला इथे आणलेलं आहे आणि तुझ्याच प्रांगणामध्ये प्रभू तुझ्या गळ्यामध्ये पडतो. कोणतं पुण्य केलेलं आहे तू असं? माझ्या निरोबांना देवाला बोलवलं, देवासाठी केले प्रयत्न. तुझं लाज येते बोलाविले कोण? चल मी, आम्हाला तुझी गरज नाही. मला माझ्या तुकोबांची गरज आहे. मला माझ्या ज्ञानोबांची गरज आहे. देवा तू तर माझ्या मागे पुढेच आहे. तुला मला सांभाळावंच लागणार आहे. आईला मूल होतं, एक 4 महिन्याचं मूल ती हातामध्ये घेते, त्याला इतकी सजवते, इतकी नटवते. मुलाला कोणाचीच नजर होत नाही, फक्त आईचीच नजर होती. एवढं लक्षात. ना शेजाऱ्याची नाही, ना पाजाऱ्याची नाही. आईचा इतका जीव असतो, ती त्याला इतकी सजवते, इतकी सजवते, त्याला शिसू कळत नाही. कोणाकरता सजवते ती? तिच्या आत्मिक सुखाकरता एवढ्याच्या बाळाला सजवते. अरे पूर्वीची आई एवढंसं पोरगं घ्यायची. मला पण माझ्या आईने तसंच केलेलं आहे.
आमच्याकडे ते ओवा बडीशेप वगैरे खाऊन चावून चावून एवढा टुच्चा करून मग ते मुलाला चाटायची आई, त्या मुलाला कवच कुंडल तयार व्हायची, मुलं असे बिलकुल कडम. आता हे पाव खाणारे पेदरू कसे त्याला परत पाठवला भेटतो. मला माझे संत पाहिजे तर केव्हा भेटतात? पूर्व पुण्य जरी होय सांग या शब्दाचा अर्थ फार वेगळा. आणि मग या संतांच्या भेटीत काय होतंय? दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया, वरी त्यांच्या ठेवीता. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारखे नाही तेथे. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील आजच्या वैष्णवांचे. ताकाळाची दशा पालटली, ताकाळाची दशा पालटली, ताकाळाची दशा पालटली, ताकाळाची दशा पालटली. वेळेसाठी 11 वाजले नाही तर मला आता मला असं वाटतं जाता जाताना थोडा तरी विषय पूर्ण करा आणि मग जाऊ. चल काही हरकत नाही. अपूर्ण विषय जर झाला तर विंचू चावतो ऐकणाऱ्याला सांगणाऱ्याला. तुम्हाला सांगलं तुम्हाला काही दुःख नाही होणार, आनंदच होईल. जातीला जात भेटली हो असं नाही का? संतांच्या संगतीत नाही का? मग या संतांच्या संगतीमध्ये या संतांना जर आलिंगन दिलं तर आलिंगन संतांची दिव्य झाली माझी काया. संतांच्या आलिंगनामध्ये काय आहे? अभंगाचं प्रतीक. याला म्हणतात जोश. असा जोश असला पाहिजे, तिरडीवरचा उठून बसला पाहिजे नाही का? तिरडीवरचा उठला आपलं तर तू का म्हणे माझे समजून घ्यायचं लागतं. बट्टी जास्त झाली नाही त्याला खायला दिलं नसेल. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. अभंगाच्या प्रथम चरणात आत्ताशी आपण सुरुवात केलेली. भजन करा. एक दृष्टांत सांगतो, सेवा पूर्ण करतो. विठोबार गोविंद स्वामी होऊन गेले.
रामदास स्वामींचे जिगरी दोस्त होते ते. रामदास स्वामी तुमच्याच भागात झाले जांभला. मी तुम्हाला सांगितलं मी तिथं त्या पहाडावरती खेळायचो. आता कसं साधं मंदिर होतं तेव्हा पार होतं छोटासा, खूप खेळायचो तिथे. आणि समर्थांची त्यांची ताटातूट झाली. समर्थ पंढरपूरला गेले. एका गरीब पुरोहिताला म्हणले अरे मला राहायला दे ना. आता समर्थांचा पोशाख म्हणजे काय, दाढी ते केसांचा भाग, फक्त लोंगोट, याच्याजवळ काय असणार आहे, याच्याजवळ काय असणार. म्हणले बाबा तुला कोण फुकट खाऊ घाले, माझा गाईचा गोठा आहे, त्या गोठ्यात. समर्थांना आनंद झाला. पवित्र गोठा, पवित्र असं ठिकाण म्हणजे गाईचा गोठा, तिथे समर्थ राहिले. कार्तिकीची वारी होती. गोविंद प्रभू त्या ठिकाणी गेलेले ते गोविंद स्वामी. आणि गोविंद स्वामी कीर्तनामध्ये म्हणायला लागले अशा अशा वर्णनाचा जो माणूस आहे ते पंढरपूरला आलेला आहे. त्यांची मला जो भेट घडवून देईल तो जे मागेल ते देईल. हे 18 विश्व दारिद्र्याने पचडलेलं हे पुरोहित माणूस हे घरी गेलं. मनात म्हटलं आज तर ही खरी संधी आहे. गेल्या गेल्या समर्थांचं दर्शन घेतलं. स्वामी मला माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही, मी चुकलो. संत दयावान असतात, बिलकुल दयावान असतात, दुसऱ्या करता जीवन जगतात. म्हणले काय रे, म्हणे कीर्तन आहे गोविंद स्वामींचं. त्यांनी कीर्तनातून असा असा विषय मांडला. खरं बोलायचे लोक. आणि तुमचं वर्णन, त्यांनी केलेलं वर्णन तंतोतंत आहे. चला मी तुमची त्यांची भेट घडवून दिल्यानंतर मी मला पाहिजे तेवढं सोनं नाणं मागून घेईन. त्यांनी सांगितलं ज्याला जे पाहिजे ते मिळेल, माझं दारिद्र्य दूर होईल. म्हणले बघ गेड तुझ्या चालणार, तुझ्या इच्छेप्रमाणे होणार नाही. मी जे सांगेल ते तुला मागावं लागेल. म्हणे काय, म्हणे त्यांची माझी ज्या वेळेला भेट होईल आम्ही कडकडून भेटू. कडकडून भेटल्यानंतर आमच्या दोघांचा जो आनंद आहे तो अर्धा तू मागायचा. ते म्हणले कपाळ माझं माहिती. ते म्हणले काही हरकत नाही, 1 मिनिट का अशा आनंदित होईल. कीर्तन चालू होतं. समर्थांना पाहिलं गोविंद प्रभूंनी. 2 बलाढ्य भक्त एकमेकाच्या गळ्यामध्ये. कोण काय बोलतं हे कळत नव्हतं. खूप आनंदामध्ये दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलेलं आहे. भेट घेतली, कच्च मिठी मारलेली आहे. म्हणे काय रे, तू माझ्या मित्राची भेट घडवून आणली, सांग तुला जे पाहिजे ते. समर्थांनी त्याच्याकडे डोळे वटारले. मी सांगितलेलं तेच मागायचं. म्हणे तुमच्या दोघांच्या भेटीतला अर्धा आनंद ही तुझी बुद्धी नाही. समर्थांनी सांगितलं करा. लुब्धली नाथी लागली समाधी, मूळ जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी मानव देण्याची सिद्ध साधकारे. संतांच्या भेटी करता, संतांची सेवा करण्याकरता देव हिची रज चरणाची माती. धावत चालती मागे मागे देव अपेक्षा करतो. माझ्या ज्ञानोबांची आपण का अपेक्षा करू नये. ज्ञानेश्वर महाबली